कल्पना करा, घरच्या घरी आरामात बसून हजारो रुपये कमवता येत आहेत. ऐकायला जरा विचित्र वाटतंय, हो ना? पण खरं सांगायचं तर एआयमुळे हे आता पूर्णपणे शक्य झालंय. आजकाल लोक एआय वापरून हेच करत आहेत आणि ते नेमकं कसं करतायत हेच आपण आजच्या या विश्लेषणात पाहणार आहोत. पण मग मूळ प्रश्न येतोच की हे लोक नक्की अशी काय जादू करत आहेत? असे कोणते सिक्रेट मार्ग आहेत की ज्यामुळे महिन्याला लाखभर रुपये कमवणं शक्य होतंय? चला तर हेच रहस्य आज उलगडूया. तर बघा, काही लोक आहेत जे एआयच्या मदतीने महिन्याला 10,000पासून सुरुवात करतायत. तर काही जण अगदी सहजपणे 50,000चा आकडा पार करत आहेत. आणि विश्वास बसणार नाही, पण काही जण तर महिन्याला 1,00,000पेक्षाही जास्त कमवत आहेत. आता हे सगळं कसं होतंय? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आता मिळणार आहे. एआय वापरून पैसे कमवायचे तसे बरेच मार्ग आहेत, पण आज आपण त्यापैकी 5 सगळ्यात सोपे आणि प्रभावी मार्ग बघणार आहोत. म्हणजे असे मार्ग जे खरं तर कोणीही सहज वापरू शकतं. हे बघा, हे आहेत ते 5 मार्ग, अगदी कंटेंट रायटिंगपासून ते सोशल मीडिया मॅनेजमेंटपर्यंत. प्रत्येक मार्गासाठी कोणती टूल्स वापरायची, काम कुठे शोधायचं आणि साधारण किती कमाई होऊ शकते, या सगळ्यावर आपण आता एक एक करून बोलूया. चला तर सुरुवात करूया पहिल्या मार्गापासून. तो आहे एआय कंटेंट रायटिंग. आणि गंमत म्हणजे यासाठी लिहिण्याची आवड असलीच पाहिजे असं काही नाही. हा मार्ग खरंच एक मोठी संधी ठरू शकतो. म्हणजे बघा, ChatGPT किंवा जेमिनीसारखे एआय टूल्स वापरून मोठ्या कंपन्यांसाठी ब्लॉग पोस्ट, यूट्यूबसाठी स्क्रिप्ट्स किंवा अगदी इंस्टाग्रामसाठी कॅप्शनसुद्धा लिहिता येतात. आणि हो, प्रत्येक प्रोजेक्ट मागे 500 रुपयांपासून ते अगदी 5,000 रुपयांपर्यंत सहज मिळू शकतात. ओके, आता वळूया दुसऱ्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग मार्गाकडे, तो म्हणजे यूट्यूब ऑटोमेशन. आणि ह्यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी कॅमेरासमोर यायची अजिबात गरज नाही. विचार करा, एआयच्या मदतीने अख्खा व्हिडिओ तयार होतो. स्क्रिप्ट लिहिण्यापासून ते आवाज देण्यापर्यंत आणि एडिटिंग करण्यापर्यंत सगळं काही. असे जे फेसलेस चॅनल्स असतात ना, त्यांना जाहिराती आणि स्पॉन्सरशिपमधून जबरदस्त पैसे मिळतात. ठीक आहे, तिसरा मार्ग आहे एआय इमेज सेलिंग. हा तर एक प्रकारचा पॅसिव्ह इन्कमचा सोर्स आहे. म्हणजे काय, तर एकदाच मेहनत करायची आणि त्याचे पैसे पुन्हा पुन्हा मिळत राहतात. भारी आहे ना? मिडजर्नी किंवा डालीसारखे टूल्स वापरून इतकी भन्नाट आणि क्रिएटिव्ह चित्र तयार करता येतात की विचारू नका. आणि मग ही चित्र स्टॉक फोटो वेबसाईट्स किंवा Etsy सारख्या ठिकाणी विकून मस्तपैकी कमाई करता येते. आता जो चौथा मार्ग आहे ना, तो फ्रीलान्सर्ससाठी तर खूपच कामाचा आहे. जे लोक फ्रीलान्सिंग करतायत ते एआय वापरून त्यांचं काम कितीतरी पटीने जलद आणि सोपं करू शकतात. उदाहरणार्थ, लोगो डिझाईन करणं, रेझ्युमे बनवणं किंवा प्रेझेंटेशन तयार करणं, या सगळ्या सेवा देता येतात. आणि फायवर, अपवर्कसारख्या प्लॅटफॉर्मवर असं काम सहज मिळतं, ज्यातून महिन्याला 10,000पेक्षा जास्त कमाई आरामात होऊ शकते. आणि आता शेवटचा 5वा मार्ग, एआय सोशल मीडिया मॅनेजमेंट. आजकाल बघा, प्रत्येक छोट्या मोठ्या बिझनेसला सोशल मीडियावर ॲक्टिव्ह तर राहावंच लागतं. तर इथे एआयची मदत घेऊन त्यांच्यासाठी इंस्टाग्राम पोस्ट्स, रील्ससाठी आयडियाज आणि एकदम आकर्षक कॅप्शन्स तयार करून देता येतात. आणि ह्या कामासाठी महिन्याला 5,000पासून ते 25,000पर्यंत सहज कमाई होते. बरं, तर पैसे कमवायचे हे 5 मार्ग आपण पाहिले. पण थांबा, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येतोय. ही गोष्ट समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. मुद्दा अगदी सोपा आहे, पण तितकाच महत्त्वाचा. एआय तुम्हाला स्वतःहून पैसे देणार नाही. एआय वापरायची जी स्किल आहे ना, ते कौशल्य तुम्हाला पैसे मिळवून देतं. हे बघा, इथे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे फक्त टूल वापरणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्किल डेव्हलप करणं. जर फक्त टूल वापरत राहिलात पण ते प्रभावीपणे कसं वापरायचं हे शिकला नाहीत तर काहीच फायदा होणार नाही. म्हणून नुसतं टूल वापरण्यापेक्षा ते वापरण्याची स्किल मिळवण्यावर फोकस करा. तर ही सगळी माहिती आता आपल्यासमोर आहे आणि आता वेळ आहे एक निर्णय घेण्याची. आजपासून, याच क्षणापासून एक गोष्ट ठरवावी लागेल की एआयकडे नक्की कोणत्या नजरेने बघायचं आहे. एआयला फक्त मनोरंजनासाठी वापरायचं आहे की त्याचा वापर करून आपलं भविष्य घडवायचं आहे? हा निर्णय आता प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे.